जिल्हा परिषदेच्या विशेष समिती सदस्यांच्या निवडी जाहीर। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत विशेष समिती सदस्यांच्या निवडी राजर्षी शाहू सभागृहात पार पडल्या। या निवडीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत होत्या। जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, शिक्षण सभापती शीतल यादव, बांधकाम सभापती सारिका नांदेकर, महिला व बालकल्याण सभापती विद्या पाटील, समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड यांच्या उपस्थितीत या निवडी पार पडल्या। सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी या सर्व समिती सदस्यांची नावे जाहीर केली। त्यानंतर काँग्रेसचे सदस्य गटनेते एकनाथ पाटील यांनी समाज कल्याण समिती निवडीवर थोडी खंत व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली। यावर उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी पाटील यांच्या भावनेचा विचार करून सर्व व्यवस्थित होईल असं सांगितलं। त्यानंतर सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांनी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाबाबत एक खास सभा बोलवण्यात यावी अशी अध्यक्षांकडे मागणी केली। या समित्यांमध्ये स्थायी समिती, जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती, कृषी समिती, समाज कल्याण समिती, शिक्षण व क्रीडा समिती, बांधकाम समिती, अर्थ समिती, महिला व बालकल्याण समिती, पशुसंवर्धन व दुग्ध विकास समिती आणि आरोग्य समिती अशा 10 समित्यांवरील समिती सदस्यांच्या आज निवडी जाहीर करण्यात आल्या। यावेळी सदस्य संग्राम पाटील, अरुण जाधव, अमर पाटील, सर्जेराव पाटील, अभिजित तायशेटे, सागर धुंद्रे, RY पाटील, सदस्या रोहिणी आंबेडकर, सोनाली पाटील, रेश्मा देसाई, विनीता भोगम, सुयेशा घाडगे, सानिका आवाडे आदी सदस्य उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह सुरेश पाटील, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।